नमस्कार, मी प्रवीण ऐरे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची या ठिकाणी बातमी आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी मंत्री आदित्य तटकरे यांनी सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी घोषणा केलेली आहे आणि बहिणींनो, ही घोषणा या ठिकाणी आजच करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. कारण की बघा बहिणींनो, खूप दिवसांपासून तुमचा जो प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा त्यांनी दिलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणींचे पैसे बंद झाले अशा बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. कारण की बहिणींनो, तुमची KYC मध्ये काही चुका झाल्या होत्या, त्यामुळे तुमच्या ठिकाणी पैसे बंद झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला ठिकाणी लाभ मिळत नव्हता. तर अशा बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा या ठिकाणी करण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा त्या बहिणींना लाभ सुरू होणार आहे आणि पुन्हा एकदा त्या बहिणींना पैसे मिळणार आहे. तर पटापट सर्व बहिणींनी या व्हिडिओ लाईक करून द्या. अतिशय दमदार अपडेट असणार आहे, म्हणून सर्व बहिणींनी अगोदर या व्हिडिओ लाईक करा. ज्या माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटापट खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्यावर क्लिक करा, सबस्क्राईब करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्ही ह्या व्हिडिओला हाईप केलं नसेल तर पटापट सर्व बहिणींनी आत्ताच या व्हिडिओला हाईप करा. अगोदर लाईक करा. लाईक केल्याच्यानंतर तुम्हाला कमेंटमध्ये हाईप नावाचं बटन येईल, त्या बटनाला क्लिक करून व्हिडिओला हाईप तुम्ही करू शकता. तर बघा, तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण योजनेच्या KYC संदर्भामध्ये महत्त्वाची अपडेट आहे आणि आदित्य तटकरे यांनी स्वतः ही घोषणा केलेली आहे. तुम्हाला पुराव्याची संपूर्ण माहिती मी दाखवणार आहे. तर बघा बहिणींनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे की लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणींसाठी जारी केला हेल्पलाईन नंबर. म्हणजेच बघा, एका लाडक्या बहिणीसाठी जे काही प्रॉब्लेम होते लाडक्या बहिणींची, ते प्रॉब्लेम दूर करण्यासाठी मंत्री आदित्य तटकरे यांनी बहिणींसाठी एक हेल्पलाईन नंबर जारी केलेला आहे. आता बघा, महिलांच्या सर्व प्रश्नांची उत्तर या ठिकाणी मिळणार आहे. तुम्ही जर बघितलं बहिणींनो, तर भरपूर बहिणींना या ठिकाणी बऱ्याचशा अडचणी असतात. आता कशा, तर बहुतेक बहिणींना पैसे येत नाही आहे, बहुतेक बहिणींना पैशाच्या ठिकाणी वाट बघताय की पैसे कधी येतील, त्यांचे प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह होत नाही आहेत. अशा बहिणींची मदत मी पुरेपूर करत असतो आणि 100% प्रत्येक बहिणींचे प्रश्नांची उत्तर मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत असतो. पण तरीसुद्धा ज्या काही राहिलेल्या बहिणी असतात त्यांना मी या ठिकाणी व्हिडिओच्या मार्फत माहिती देत असतो. पण बघा, आता तुम्हाला या ठिकाणी स्वतः ऑफिशियलरित्या हेल्पलाईन नंबर या ठिकाणी जारी केलेला आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून संपूर्ण तुमच्या प्रश्नांची उत्तर घेऊ शकता. आता बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजना सध्या वादाच्या भोवऱ्यामध्ये ठिकाणी सापडलेली आहे आणि लाडकी बहीण योजनेमधून अनेक लाभार्थ्यांना डिसेंबरचा हप्ता जमा झालेला नाही आहे. तुम्ही जर बघितलं तर भरपूर अशा महिला आहे की ज्यांना डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आहे. तर कमेंट करून सांगा बरं, किती बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आहे. जर का तुम्हाला आलेला नसेल तर कमेंट करून सांगा की सर मला डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आहे. आणि जर का तुम्हाला आलेला असेल तर लिहून पाठवा की सर मला डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला आहे. आणि आला नसेल तर नाही लिहून पाठवायचं की सर मला आलेला नाही आहे. कारण ज्या बहिणींना डिसेंबरचे पैसे आलेले नाही त्या बहिणींना सुद्धा पैसे जमा होणार आहे. आणि ज्यांना पैसे आलेले त्या बहिणींना जानेवारीचे 1500 रुपये जमा होणार आहे. तर कमेंट करून सांगा की तुम्हाला पैसे आले की नाही, किंवा तुम्हाला ठिकाणी डिसेंबरचा हप्ता आला आहे की नाही. ठीक आहे. आता बघा, यावर आता राज्य सरकारने एक तोडगा ठिकाणी काढलेला आहे आणि महिलांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. बघा, ज्या बहिणींचे पैसे ठिकाणी बंद झाले, ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आहे, अशा बहिणींना या ठिकाणी पैसे मिळावे म्हणून सरकारने एक तोडगा काढलेला आहे. आणि तोडगा असा आहे की त्या बहिणींची आता प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. म्हणजेच त्यांनी काय केलं होतं, KYC करताना काही चुकीच्या ठिकाणी ऑप्शन निवडले होते, चुकीचे प्रश्नांचे उत्तर दिले होते, त्यामुळे त्या बहिणी पात्र असून सुद्धा अपात्र झालेल्या आहेत. म्हणजेच त्यांचा लाभ या ठिकाणी बंद झालेला आहे. तर अशा बहिणींना पुन्हा एकदा आता लाभ सुरू होणार आहे आणि त्यामुळे प्रत्यक्ष त्यांच्या ठिकाणी पडताळणी करण्यात येणार आहे. आता बघा, त्यानंतर आता पुन्हा आदित्य तटकरे यांनी महत्त्वाची मोठी घोषणा केली आहे. आता महत्त्वाची मोठी घोषणा काय केली आहे, तर आदित्य तटकरे यांनी घोषणा अशी केली आहे बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना KYC संदर्भात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच अनेक महिलांनी KYC केलेली नाही आहे. त्यामुळे महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत आणि या सुविधेचे निवारण करण्यासाठी हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आलेला आहे. आदित्य तटकरे यांनी ह्याबाबत माहिती दिली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे बघा, एक त्यांनी पोस्ट केली आहे, आदित्य तटकरे यांची पोस्ट आहे आणि त्यांनी स्वतः ऑफिशियली ही माहिती दिली आहे की बघा, आदित्य तटकरे यांनी X या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी विशेष हेल्पलाईन नंबर, म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या KYC प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्याने लाभ हा स्थगित झाल्याच्या काही तक्रारी विभागास प्राप्त झालेल्या आहेत. तर अशा किती बहिणी आहे की ज्यांनी चुकीच्या प्रक्रिया या ठिकाणी KYC केली होती आणि चुकीची KYC झाल्यामुळे त्यांचा लाभ बंद झाला आहे. अशा प्रत्येक बहिणी त्यांचं नाव लिहून पाठवा की सर माझं नाव आहे, माझ्याने सुद्धा ठिकाणी चुकी झाली होती आणि चुकीने मी या ठिकाणी चुकीचे प्रश्नांचे उत्तर दिले आहे, त्यामुळे माझा लाभ बंद झाला आहे, असं तुम्ही कमेंट करून टाईप करून पाठवा. तुमचा लाभ पुन्हा एकदा सुरू केला जाणार आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे. तर असे तुम्हाला टाईप करून तुमचं नाव टाईप करून पाठवायचं आहे आणि सांगायचं आहे की सर माझा सुद्धा या ठिकाणी चुकीने KYC झालेले होते. आता बघा काय सांगितलेलं आहे, तर ह्या
व योजनेशी संबंधित इतरही ज्या काही तक्रारी आहे त्या तक्रारींचे शंकांचे फोन कॉलवर निवारण करण्यासाठी बघा हा नंबर दिला आहे. तर ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. तुम्ही बघू शकता हा नंबर दिला आहे तुम्हाला 181. या महिला हेल्पलाईन नंबरवर मदत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याबाबत संबंधित कॉल ऑपरेटर्सना योग्य ते प्रशिक्षणही या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. म्हणजेच बघा तुम्ही जर ह्यावेळी या नंबरवर कॉल केला तर तुम्हाला त्या ठिकाणी योग्य ती जी माहिती आहे ती देण्यात येणार आहे. कारण की त्या जे ऑपरेटर्स आहेत त्यांना या ठिकाणी व्यवस्थितपणे प्रशिक्षण दिलेलं आहे. ठीक आहे. तर बघा योजनेशी संबंधित सर्व जे काही तक्रारी व शंकांचे निरसन 181 ह्या हेल्पलाईन नंबरवर करण्यात येणार आहे. आणि जर का तुम्हाला ह्या हेल्पलाईन नंबरवर तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळालं नाही तर बहिणींनो काळजी करू नका, मी बसलेलो आहे. तुम्हाला काही डाऊट असेल, काही प्रश्न असतील तर तुम्ही बिंदासपणे कमेंट करून टाईप करून पाठवा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे. कारण की बहिणींनो प्रवीण हा असा एकमेव व्यक्ती आहे की जो तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर देत असतो आणि 100% ऑथेंटिक माहिती तुम्हाला ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो. कारण की माझा येतो आहे की प्रत्येक बहिणींना लाभ मिळाला पाहिजे आणि प्रत्येक बहिणींना हप्ता हा आलाच पाहिजे, त्यांचे हक्काचे पैसे त्यांना मिळाले पाहिजे, म्हणून या ठिकाणी मी पुरेपूर मदत करत असतो. तर तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे की पटापट या व्हिडिओला लाईक करून द्यायचं आहे. लाईक केलं नसेल तर लवकरात लवकर लाईक करा. कमेंटमध्ये हाईप नावाचं बटन येईल, त्या बटनाला क्लिक करून या व्हिडिओला हाईप करून द्या. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्रत्येक बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून फ्रीमध्ये तुम्हाला सर्व अपडेट मिळत राहणार आहे. तर जास्तीत जास्त सर्व बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पाठवून द्या, जेणेकरून त्या बहिणींचे जे पैसे बंद झाले तर त्या बहिणींना ह्या नंबरवर कॉल करून त्यांचे पैसे ठिकाणी पुन्हा एकदा सुरू करता येतील किंवा जे काही त्यांच्या ठिकाणी तक्रार आहे त्या तक्रारीसाठी की निरसन करता येणार आहे. म्हणून प्रत्येक बहिणींनी तुमच्या शेजारी पाजारीच्या महिला असतील, तुमच्या नातेवाईकमध्ये तुमच्या बहिणी असतील, मावशी, आत्या, त्यांना हा व्हिडिओ पाठवून द्या, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळणार आहे की आता या ठिकाणी नवीन जो हेल्पलाईन नंबर तो देण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही ह्या ठिकाणी कॉल करून संपूर्ण प्रश्नांची उत्तरं घेऊ शकतात. आता बघा सर्व लाडक्या बहिणींनी आवश्यकता भासल्यास या सुविधेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती, असं त्यांनी सांगितलेलं आहे. कोणी सांगितलेलं आहे तर अजित तटकरे यांनी स्वतः ऑफिशियलरित्या ही माहिती दिलेली आहे. तर बहिणींनो चांगली सुविधा आहे, तर सर्व बहिणींनी याचा ठिकाणी फायदा करून घ्यायचा आहे. नाहीतर बहुतेक बहिणी अशा आहे की ज्यांना कोणीच उत्तर देत नाही आहे, त्यांच्या प्रश्नांची त्यांना उत्तरच कोणी देत नाही आहे. मी नक्की या ठिकाणी देत असतो, पण जर तुम्ही बघितलं तर भरपूर बहिणी या ठिकाणी एका दिवसामध्ये जवळजवळ तुम्ही बघितलं हजाराच्या संख्येने या ठिकाणी बहिणी मेसेज करताय. तर प्रत्येक बहिणींना एकाच वेळेस या ठिकाणी रिप्लाय देणं शक्य होत नाही, म्हणून बहुतेक बहिणी या राहिलेल्या असतात. तर त्या बहिणींना मी व्हिडिओच्या मार्फत या ठिकाणी ती माहिती देत असतो. आता बघा तुम्हाला एक मी चांगल्या ठिकाणी पर्याय सांगितलेला आहे, हा नंबर दिला आहे. तर ह्या नंबरवर तुम्ही कॉल करून संपूर्ण तुमच्या प्रश्नांची उत्तर घेऊ शकतात. काही अडचण असेल तर मी बसलेलो आहे, तुमचे प्रश्न तुम्ही टाईप करून पाठवायचे, तुमचे सर्व प्रश्नांची उत्तर मी देणार आहे. फक्त कमेंटमध्ये सांगा तुमचं नाव काय आहे, तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आला आहे की नाही ते सांगा. आला असेल तर लिहून पाठवा की सर हप्ता आलेला आहे. ज्यांना आलेला आहे त्यांना लगेच जानेवारीचा हप्ता जमा होणार आहे. आणि ज्या बहिणींना हप्ता आलेला नाही आहे अशा बहिणींनी कमेंट करून सांगा की सर मला डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आहे, तर त्या बहिणींना पुन्हा एकदा ठिकाणी पैसे जमा केले जाणार आहे. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ सर्व बहिणींना आवडला असेल अशी अपेक्षा करतो. आवडला असेल तर प्रत्येक बहिणींनी या व्हिडिओला शेजारी पाजारी महिला असतील, नातेवाईकमध्ये तुमच्या ज्या काही बहिणी असतील त्यांना नक्की पाठवून द्या आणि चॅनलला सर्व बहिणींनी सबस्क्राईब करून ठेवा, कारण ह्या ठिकाणी तुम्हाला ऑथेंटिक माहिती पुराव्यासहित मिळणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.